साक्री तालुक्यातील ऐचाळे ते काळमदेव पर्यंतच्या रस्त्याचे काम प्रलंबित असून ते तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी ऐचाळे ग्रामस्थांतर्फे केली जात आहे। साक्री तालुक्यातील ऐचाळे ते काळमदेव पर्यंतच्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे। त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांसह शेत शिवारात जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। गेल्या वर्षभरापूर्वी माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेतर्फे या रस्ता दुरुस्ती संदर्भात वृत्त प्रसारित करण्यात आलं होतं। या वृत्ताची दखल घेत संबंधित विभागामार्फत केवळ अंगावरील पांघरलेले घोंगड बाजूला सावरण्यासाठी रस्त्यावर मुरुम माती टाकून देण्यात आली होती। मात्र अद्याप परंत हा रस्ता डांबरीकरण झाला नसल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। सध्या तर या रस्त्याच्या कडेला खडीचे ढिगारे दिसून येत आहे। खडी टाकण्याला महिने उलटत चालले तरीही संबंधित विभागाला अद्यापर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी मुहूर्त सापडलेला नाही। ऐचाळे गावासह हट्टी ते काळमदेव पर्यंतचा हा रस्ता साक्री शहराला जोडणारा मुख्य रस्ता आहे। या रस्त्यावरून रोज वाहनांची ये जा असते। विशेष बाब म्हणजे या रस्त्यावरून लोकप्रतिनिधी देखील आपला प्रवास करीत असतात। तसेच या गावांमधील शाळेतील विद्यार्थी देखील याच मार्गाने साक्री शहरात शिक्षणासाठी जात असतात। तसेच येथील ग्रामस्थ दैनंदिन व्यवहार करण्यासाठी साक्री शहरातच जात असतात। मात्र सध्या रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने वाहतूक व्यवस्था कमी होत चाललेली आहे। त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वेळेवर वाहनाची उपलब्धता होत नसल्याने त्यांच्या शैक्षणिक अभ्यासावर परिणाम होत आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांची देखील शेतीमाल घेण्यासाठी मोठी हेळसांड होत आहे। या संदर्भाच्या अनेक तक्रारी संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींकडे करण्यात आल्या आहे। मात्र अद्यापर्यंत संबंधित विभागच काय कुठल्याच लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे ढुंकून देखील पाहिले नाही। सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहू लागले, त्यामुळे सगळेच प्रतिनिधी आता ग्रामस्थांकडे धाव घेत असून आश्वासनांची खैरात करताय। मात्र ग्रामस्थांना आश्वासन नको, कामे हवीत अशी चर्चा सध्या सुरू आहे। त्यामुळे ऐचाळे ते काळमदेव पर्यंतचा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा ग्रामस्थ आपल्या आश्वासनासंदर्भात ज्या विचारतील असे ठाम मत ग्रामस्थांतर्फे सध्या व्यक्त करण्यात येत आहे। योगेश साबळे, साक्री तालुका प्रतिनिधी।